सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित्त पर्यदपनं एतं बुद्धान शासनं। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा आर्य श्रावक संघ या तीनही रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन करून ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना ह्या ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे सारे आपले विघ्न टळाले, असे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या शुभ मंगल प्रसंगी कुशल मुहूर्तावर शुभ संध्येला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने म्हणजे 6 डिसेंबरला त्यांचे महाप्रयाण दिवस आहे. रोज आपण ह्या गोष्टीवर चर्चा करतो की महापरिनिर्वाण नाही, परिनिर्वाण नाही, निर्वाण नाही, कारण की बोधिसत्वांचे या तिन्ही पैकी काही होत नाही. निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण हे बोधिसत्वांसाठी शब्द नाहीत. महाप्रयाण हा शब्द बोधिसत्वांसाठी परफेक्ट आहे, सन्मानपूर्वक आहे, आदरपूर्वक आहे. म्हणून बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा जे 6 डिसेंबरला जो महाप्रयाण दिवस आहे, त्या दिवसाच्या अनुषंगाने आपण दरवर्षी जे अंशकालीन 10 दिवसीय श्रामणेर आणि श्रामणेरीचे शिबिर आयोजित करतो, तर त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कुळातून आलेले सर्व कुलपुत्र जे की आता झालेत बुद्धपुत्र, वेगळ्या वेगळ्या कुळातून आलेल्या ज्या की आहेत कुलपुत्री, त्या झाल्या आता बुद्धपुत्री, ते सर्वचे सर्व महापुण्यवान अंशकालीन श्रामणेर श्रामणेरींनो, विशेषतः आपल्या सर्वांना धम्माचे संस्कार टाकण्यासाठी या ठिकाणी असलेले पूज्य सच्चित्त बोधी, आयुष्यमान पूज्य प्रज्ञाबोधी आणि सर्व श्रामणेरींवर उपाध्याय बनून आचार्य बनून त्या धम्माचे संस्कार टाकतात अशा आमच्या लोणार ऐतिहासिक अशा ठिकाणाहून आलेल्या प्रिया शासन प्रियाजी आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका, आपल्या सर्वांसाठी 10 दिवस पर्यंत सकाळच्या अल्प संध्याकाळच्या जलपानापर्यंत फलाहारापर्यंत श्रद्धायुक्त चित्ताने आयोजन नियोजन करणारे सर्व दानदात्या बाबासाहेबांवर अंतकरणातून पितातुल्य ज्यांची श्रद्धा आहे, पुत्र बनून जे लोक खरं धम्माचं कायाने वाचाने आणि मनाने शुद्ध आचरण करू लागलेले आहेत, खरी श्रद्धांजली अर्पण करू लागलेले आहेत, असे संपूर्ण जगामध्ये पसरलेले बाबासाहेबांचे खऱ्या लेकरांनो, खऱ्या मुलींनो, खऱ्या मुलांनो,
जे वरवर करणे, बाबासाहेबांवर मोठी आपली श्रद्धा, भक्ती दाखवून बौद्ध धर्माच्या विरोधात आचरण करणारे, परंतु आम्ही बाबासाहेबांचे मोठे भक्त असे दाखवणारे, त्यांनी या मार्गावर येण्यासाठी, त्यांनाही प्रेरणा मिळण्यासाठी आपण काषाय वस्त्र परिधान केलेले सर्वच सर्व, वेगवेगळ्या कुळाचा उद्धार करणारे आपण सर्व. आपण आज थोडक्यामध्ये महत्त्वपूर्ण काही गोष्टी भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये शिकण्यासाठी ज्या आवश्यक असतात, त्या आपण शिकून घेऊया. एकदा तथागत सम्यक संबुद्धाकडे एक सद्ग्रस्त आला होता, ब्राह्मण होता आणि तर तो विचारत होता, की भगवान, समजा तुमच्याकडे जर कोणी आलं, तर तुम्ही त्याला कसं प्रशिक्षित करता? त्याला कसं शिकवता? तर भगवान म्हणाले, जसं शाळेमध्ये पहिल्या वर्गामध्ये किंवा के-जीला जर एखादा मुलगा टाकला, तर त्याला शिक्षक काय शिकवतात पहिल्यांदा? त्याला डायरेक्टच पूर्णच्या पूर्ण 10वीचं किंवा एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी किंवा सगळ्या जगाचं ज्ञान किंवा एखाद्या फिलॉसॉफरचं ज्ञान शिकवतात का? त्याला पूर्ण तत्वज्ञान सांगतात का के-जीतल्या पोराला? के-जी मध्ये गेलेल्या मुलाला लगेच सांगणं सुरू करतात का? बाबासाहेब असे महान होते, बुद्ध असे 4 आर्य सत्य सांगत होते. हे के-जीतल्या पोरांनो, आता ऐका, एक सत्य असतं, त्याचं नाव असतंय दुःख आर्य सत्य. ते पोरगं रडत बसल. त्याला दुःख आर्य सत्य काय सांगावं? कसं सांगावं त्याला? आहे का नाही? आणि त्याला आपण जर सांगायला गेलो ना, की "बाळा दुःख आर्य सत्य असतंय," तर ते मतातच म्हणेल मला सूग आली. आता मला त्याला आता ते के-जीतले त्याला 4 आर्य सत्य सांगावं त्याला नाही जाऊ दिलं तर ते मतातच सूग करू. आता के-जी वालं लेकरू आहे, त्याला 4 आणे सत्य कसं काय समजून सांगावं? आहे का नाही? तर तसं शाळेत के-जी मध्ये लहान लेकरांना काही जास्त सांगत नाही. बस 2-3 घंटे रमलं, 2-3 घंटेच घर सोडून फक्त इथं आलं, तर त्याला सराव लावतात फक्त. काही चित्र दाखवतात, काही चित्र ओळखायला लावतात. गाय असेल, बैल असेल, शेळी असेल, मेंढी असेल, वाघ असेल, हत्ती असेल, घोडा असेल किंवा काही रंग असतील, हिरवा, पिवळा, अमुक, ढमुक, टमुक. बस त्याला ओळखायला लावतात. आणि नंतर थोडा प्ले ग्रुप मधून तो पुढा के-जी मध्ये गेला, पुढे आणखी सिनियर के-जी मध्ये गेला, तर मग हळू त्याला अक्षर ओळख शिकवतात. शिकवतात की नाही? तर जसं शाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा डायरेक्ट तत्वज्ञान शिकवत नाहीत. तसे आपले भगवान सुद्धा त्यांच्याकडे कोणी गेलं, तर गेल्याबरोबरच त्याला तत्वज्ञान शिकवतील का? तर डायरेक्टच त्याला पूर्ण दुःखमुक्तीचा आरंत होण्याचाच मार्ग ढालेच आले. असे डोळे लावले, तर झालेच आरंत. असं होईल का? तर म्हणून तो एक विचारण्यासाठी आला होता, की भगवान तुम्ही कसं-कसं शिक्षण देता? आता समजा यांना नीट कसं बसावं हेच अजून माहीत नाही. हां, तर यांना आपण डायरेक्टच सांगायचं का? चला अनंत व्हा. अनंत व्हा तर तुम्हाला अनंताचा मार्ग सांगतो. आता हे या बिचाऱ्यांना अनंत मार्ग काय करत? तर यांना एवढंच सांगावं लागेल, की प्रवचन ऐकताना कसं बसायचं? अशी मांडी घालायची, असं कोंबड्यासारखं बसायचं नाही, असं म्हाताऱ्यासारखं कानात बोट घालून, नाकात बोट घालून बसायचं नाही, असं एक डोक्यानं असं खाजवत बसायचं नाही. असं नीट असे दोन्ही दोन्ही पाय सरळ ठेवायचे. पुन्हा असे दोन्ही हात इथं ठेवायचे, नाहीतर असे ठेवायचे आणि ऐकण्याचं ते प्रवचन गेलं बाजूला आणि आपलं काय काय दुखतं आहे का नाही? मग आता अशा टायमामध्ये काय सांगावं? जसं के-जी मध्ये किंवा प्ले ग्रुपमध्ये असलेलं पोरगं जर मॅडम त्याला म्हटली ए फॉर ॲपल, ते म्हणते मॅडम मला ॲपल खायचंय. त्या मॅडम म्हणून बाबा उगाच आठवण करून दिली या ॲपलची. याला याला मी शिकवायला गेले हे सगळं जे रडू लागलं ते लेकरू रडू लागलं. ती मॅडम म्हणली ए फॉर ॲपल, ते म्हणते ॲपल पाहिजे. आता प्रत्येक शाळेमध्ये ॲपल ठेवावं लागतील मग. तर ती मॅडम बिचारी शिकवायला गेली आणि ते पोरगं ॲपलच मागू लागले. आहे का नाही? तर त्या मॅडमचा हेतू काय होता, की ह्याला काहीतरी एखादी अक्षर ओळख शिकवावं. पण खरं जर पाहिलं तर सगळ्या मुलांना लहानपणी जेव्हाही ज्याही कोण्या शाळेमध्ये टाकतात, मग त्यांना इंग्लिश मीडियममध्ये टाकतात किंवा मराठी मीडियममध्ये टाकतात. बहुतेक सगळे सर लोकं त्यांना खोटं-खोटं शिकवतात. शिकवावं लागतं खोटं-खोटं. कारण तिच्यामध्ये खरं-खरं काही नसतं. शाळेत गेल्याबरोबर त्यांना काय सांगतात, ए फॉर ॲपल, ए फॉर ॲपल. पण खरं जर पाहिलं तर ए फॉर नॉट ॲपल, ए फॉर नॉट ॲपल. ए काय आहे?
एक आहे अल्फाबेट आहे. दिस इज नॉट ऍपल, दॅट इज अल्फाबेट. ए ऍपल आहे का? किंवा त्या बोर्डवर जर समजा असं ए लिहिलं आणि ते ए खडून लिहिलं आणि ते जर खरं सफरचंद जर असतं तर मग त्या लेकराला म्हटलं असतं खा ह्या फळ्यावरचा. तर त्या बोर्डवरला त्याला ते लिहिलेलं ऍपल खाता येईल का? मग ते खरं ऍपल आहे का? फक्त ते ए अक्षराची त्याला ओळख करून द्यायची, म्हणून त्याला सांगितलं जातं वारंवार की ए फॉर ऍपल, ए फॉर ऍपल. बट रिअलिटी इज देअर ए फॉर नॉट ऍपल, ए फॉर अल्फाबेट. समजलं का तुम्हाला? ए आणि लहान मुलांना मराठीमध्ये पण काय सांगतात? अ म्हणजे अननस, अ म्हणजे अननस. त्या लेकरांना म्हटलं पाहिजे द्या मग आता ज्यूस अननसचा. मग अननस आता कुठून आणू अननस? अरे बाबा तुला ज्यूस नाही, एक ओळख करून द्यायची शब्दाची फक्त. आहे का नाही? त्याला अननसच्या शब्दाची फक्त ओळख करून द्यायची आणि म्हणून त्यांना सांगायचं असतं, की अ म्हणजे अननस, अ म्हणजे अननस. आहे का नाही? नाहीतर तसं आता समजा त्याने जास्त जर अननस मागितलं आणि एखादी हुशार जर शिक्षिका असली, तर ते पोरगं जर अननसचा ज्यूसच मागू लागलं, तर मग ती मॅडम नाही का पटकन चेंज करून टाकन. अ म्हणजे अननस नाही, अ म्हणजे अभ्यास. कर मग आता गुपचूप अभ्यास. अ म्हणजे अभ्यास, अ म्हणजे अभ्यास. मग ते ते पोरगं थोडी म्हणेल, की "हो, मी आता अभ्यास करतो." खायचं असलं की पटकन मागते माणूस. आहे का नाही? तुम्हाला जर आपण म्हटलं, की चला नाश्ता आहे, तर पटापट येतात. आहे का नाही? आणि आपण म्हटलं चला ध्यानाला बसायचं, तर मग एकमेकांना म्हणतात, "तू हो पुढं, तू हो पुढं." आहे का नाही? मोठे-मोठे ठीक आहे, पटकन येतात. आहे का नाही? आहे का नाही? किती किती चांगलं आपण जर म्हटलं वंदना म्हणा, 8 वेळेस जर वंदना म्हणून घेतल्या, तर डुकले येतील. आहे का नाही? पण 8 वेळेस आईस्क्रीम खायला लावली तर डुकली येईल का? 8 वेळेस जर गुलाबजाम खायला लावले तर? नाही ना. तर म्हणजे ओळखून घ्यायचं, की जेव्हा काही आचरण करण्याची गोष्ट येते, तर तेव्हा काय होतं, माणसाचं मन तिकडे धाव घेत नाही. म्हणून शाळेमध्ये सुद्धा पहिल्यांदा त्या मुलाला काय सांगतात, ए फॉर ॲपल. बट रिअलिटी इज देअर ए फॉर नॉट ॲपल. दॅट इज अल्फाबेट. अ म्हणजे नॉट अननस. ते काय आहे? मूळ अक्षर आहे, मूळ अक्षर. समजलं? काही दिवसानंतर ते लेकरू मोठं झालं, की ते मॅडम किंवा सर त्याला आणखी खोटं शिकवतात. काय करतात मग? ए फॉर ॲपल नाही म्हणत. मग काही दिवसांनी काय म्हणतात? ए-पी-पी-एल-ई इज ॲपल. ए-डबल-पी-एल इज ॲपल. ते लेकरू बी खुश होऊन जाते. ए-डबल-पी-एल इज ॲपल. बट दॅट इज अल्सो नॉट ॲपल. दॅट इज अ वर्ड. फर्स्ट इज अल्फाबेट, सेकंड इज वर्ड. ए डबल पी एल ई ऍपल आहे का? आणि समजा असं लाकडाचं ए डबल पी एल ई आणि दिलं तुमच्याकडून खा म्हटलं. खासान का? कारण ते ऍपल नाहीच आहे. ते ऍपलचं काय आहे? शब्द आहे शब्द. पहिलं काय होतं? मूलाक्षर. आता हे काय आहे? शब्द. पहिलं काय होतं? अल्फाबेट. सेकंड काय आहे? वर्ड. मग त्या मॅडम आणखी काही दिवसांनी ते पोरगं हुशार झालं, की त्याला आणखी खोटं शिकवतात. आणखी खोटं शिकवतात. काय शिकवतात खोटं शिकवताना? मग काय म्हणतात त्यांना? "ठीक, त्यांना बाहेर जायचं का? जाऊन या बाहेर लवकर. या जाऊन लवकर." आणि बाहेर आणखी 10-15-20 मिनिटं बाहेर थांबा. तर दुसऱ्यांदा काय सांगतात, तिसऱ्यांदा काय सांगतात त्यांना? डायरेक्ट असं सफरचंदचं चित्र आणतात. असं सफरचंद. असं सफरचंद चित्र आणतात आणि काय म्हणतात? "धिस इज ॲपल, धिस इज ॲपल." पोरं पण खुश होतात. "येस मॅडम, दॅट इज ॲपल, दॅट इज ॲपल." एकदम खुश असतात. पण ते प्लास्टिकचं ॲपल जर खायला दिलं, तर खरं ते ॲपल आहे का? नाही. मग दॅट इज अल्सो नॉट ॲपल. काय आहे ते माहिती का? मग ते काय आहे? दॅट इज अ पिक्चर ऑफ ॲपल. ते काय आहे? सफरचंदचं चित्र आहे फक्त. आहे ना? मग आता क्वेशन इज देअर. आता प्रश्न पडतो मग व्हॉट इज ॲपल? ए फॉर नॉट ॲपल. APPL is not apple and apple picture is not apple. क्वेश्चन इज देअर म्हणजे तिथे प्रश्न पडतो मग आता की मग सफरचंद काय आहे? मग जेव्हा कधी ओरिजिनल सफरचंद त्या मुलाला किंवा त्या मुलीला खाण्यासाठी देतात आणि खाल्ल्यानंतर तो जेव्हा पहिला घास तोडतो आणि पहिला घास तोडल्याबरोबर त्याच्या जिभेला जी चव लागते आणि त्याची जीभ जेव्हा ओळखते की हे सफरचंद आहे, तर त्याला म्हणतात टेस्ट इज ॲपल.
काय खरं सफरचंद म्हणजे काय? टेस्ट इज ऍपल. कारण त्याची टेस्ट सफरचंद सारखी लागली पाहिजे. नाहीतर मग अशा प्रकारचं सफरचंदच्या सारखं जे दिसत होतं, बाहेरून ते सफरचंद सारखं दिसत होतं आणि एका सरांनी दिलं, एका पोराच्या हातात म्हणे धिस इज ॲपल. ते पोरगं पण म्हणे येस सर दॅट इज ॲपल. आणि त्या पोराने जेव्हा खाणं सुरू केलं, तर ते काय म्हणतं, "ओह सर, ओह मॅडम, धिस इज नॉट ॲपल." मग ते मॅडम म्हणे, "व्हाय?" बिकॉज इट टेस्ट इज नॉट लाइक ॲपल. कारण याची चव सफरचंद सारखी नाही. म्हणे मग याची सफरचंद ऑरेंज सारखी आहे. मग धिस इज ऑरेंज, धिस इज ऑरेंज. काय ते गळ्यात सोडा. गळ्यात तसं नाही. तर धिस इज ऑरेंज. काय म्हटले ते, की "मॅडम हे सफरचंद नाही, हे सफरचंद नाही." मग काय आहे? म्हणे "हे तर संत्र आहे, संत्र आहे." पण मॅडम काय म्हणतात, "अरे पण ते सफरचंद सारखं दिसतं ना." मग ते काय म्हणतो, "ओ मॅडम, हे सफरचंद सारखं दिसतं, पण लागायला हे सफरचंद सारखं नाही लागत. हे कशासारखं लागतं? संत्र्यासारखं." अच्छा, म्हणजे दिसतंय सफरचंद सारखं आणि लागतंय संत्र्यासारखं. म्हणून धिस इज नॉट ॲपल, धिस इज ऑरेंज. दिसतंय माणसासारखं आणि वागतंय गध्यासारखं. दिसतंय दिसतंय कशासारखं? हां, दिसतंय माणसासारखं. आहे का नाही? म्हणून पाहिलं असेल तुम्ही, तर आपल्यात पण खेड्यापाड्यात किंवा शहरात पण काय करतात, समजा जर मोठे-मोठे लोक असे मीटिंग बसले आणि घरात जर काही महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असली आणि तेवढ्यात जर एखादं लेकरू तिथं उभं राहिलं, असं उभं राहिलं, तर घरातले म्हातारे लोक काय म्हणतात, "बाळा खाली बस, बाळा खाली बस." ते बसतच नाही, ते उभंच राहतं. तर घरातलं म्हातारा माणूस त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? "अरे खाली बस ना." नाही बसलं काय म्हणतात, "अरे काय घोड्यासारखा उभा राहिला." कोणासारखा? घोड्यासारखं. दिसतंय माणसासारखं, उभं राहिलंय घोड्यासारखं, दिसतंय सफरचंदसारखं, लागतंय संत्र्यासारखं. म्हणून ते सफरचंद नाही, हे दिसतंय माणसासारखं, पण उभं राहिलंय घोड्यासारखं, म्हणून त्याला घोड्यासारखी उपमा देऊन टाकतात. कळलं तुम्हाला? समजा घरामध्ये स्वच्छ जागा आहे, घरात स्वच्छ जागा आहे आणि एखादं पोरगं किंवा एखादी पोरगी जिथं कचरा आहे, तिथं लोळू लागली. तर घरचे म्हणतात, "अरे, अरे, 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 अरे! त्या कचऱ्यात नको झोपू, कचऱ्यात नको झोपू. उठ, 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 उठ इकडे गादीवर झोप." पण ते जर नाही ऐकलं, तर घरातले रागात काय म्हणतात, "ए, काय गध्यासारखा लोळू लागला." काय काय म्हणतात? "ए, काय गध्यासारखं लोळू लागला? दिसतंय माणसासारखं, लोळतंय गध्यासारखं, दिसतंय सफरचंदासारखं, लागतंय संत्र्यासारखं." म्हणून त्याला काय म्हणतात? गध म्हणून टाकतात. गध म्हणून टाकतात. एवढ्यावरच नाही, कधी-कधी काही-काही पोरं क्रिकेट खेळतात. क्रिकेट खेळतात काही-काही पोरं आणि क्रिकेट खेळता-खेळता काय करतात माहितीये का? एक जण चेंडू मारला, की चेंडू डायरेक्ट गटारात. चेंडू कुठे गेला? गटारात. ते एक पोरगं पळत गेलं डायरेक्ट गटारात हात घातला आणि ते गटारामध्ये चेंडू शोधू लागले आणि तेवढ्यात त्याच्या मम्मीनं पाहिलं वरून. त्याच्या मम्मीने पाहिलं, त्याची मम्मी काय म्हणते, "ए डुकरा!" काय म्हणते? काय म्हणते? "ए डुकरा! काय करू लागला?" आता मला सांगा ते डुकरं असतंय का? नाही, दिसतंय माणसासारखं, कामसुरी डुकरासारखं. समजलं ना? डुकर कुठे राहतंय? गटारात. आणि काय करतंय? नेहमी त्याची सोड गटारात. तसं याचा हात गटारात. म्हणून घरची उपमा काय देतात? "ए डुकरा." तर ते डुकर असतंय का? नाही. पण त्याला उपमा काहून देतात डुकरासारखी? कारण की त्याचं काम डुकरासारखं असतंय. म्हणून तुमच्या लक्षात येऊ द्या, की दिसतंय माणसासारखं, पण वागतंय गध्यासारखं, लोळतंय गध्यासारखं, हां, उभं राहिलंय घोड्यासारखं आणि काम करू लागलंय डुकरासारखं. कधी-कधी घरातले लोक असं वाढवून देतात. आणि त्याला म्हणतात, "खा." तर ते लेकरू असं मचकन खातंय, नाहीतर फरकण वाजवतंय, नाहीतर तोंड वाजवतंय. तर घरचे म्हणतात, "ए, काय कुत्र्यासारखं खाऊ राहिला?" काय म्हणतात? काय काय म्हणतात? "ए, अरे असं काय खाऊ लागला? काय कुत्र्यासारखं खाऊ लागला?" बरं ते कुत्रं असतंय का? पण त्याची कृती कशी असते? मग दिसतंय माणसासारखं, खातंय कुत्र्यासारखं, म्हणून त्याला कुत्र्याची उपमा देऊन टाकतात. पाहिलं का? तसं दिसतंय माणसासारखं, वागतंय गध्या लोळतंय गध्यासारखं, खातंय कुत्र्यासारखं, उभं राहिलंय घोड्यासारखं आणि गटारात हात घातलंय डुकरासारखं, म्हणून त्याला ती उपमा देऊन टाकतात. तसं दिसतंय भंतेसारखं. दिसतंय? दिसतंय भंतेसारखं. आता काय मॅडम?
आता दिसतंय भंते सारखं, पण जर भंते सारखं नाही वागलं तर मग काय म्हणतील लोक उद्या? तुम्ही जर बाहेर चालले आणि तुम्ही जर भंतेजी सारखे असे नीट बसले नाही, लोक आले, समजा लोक इकडे कधी पण येतात आणि तेवढ्यात तुम्ही जर तिकडं एकमेकांसंगत भांडण करून एखाद्याला खाली पाडून लगेच त्याला त्याला बुक्के मारणं सुरू असले आणि तेवढ्यात लोक आले म्हणतील, "अरे, अरे, 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 ते दिसतंय भंते सारखं, पण काम कोणासारखं सुरू आहे?" आ? दिसतंय दिसतंय भलते सारखं पण काम कोणासारखं सुरू आहे? किंवा काहीतरी इकडून घेऊन चोरी करून खाऊ लागलं. तिकडे जाऊन असं चिवराच्या आड कापून एकटंच चॉकलेट खाऊ लागलं. तर कोणीतरी पाहिलं म्हणतील, "अरे बापरे! हे दिसतंय भलते सारखं, पण वागतंय चोरासारखं." मी अवघड आहे का नाही? मग आता मला सांगा, आपण भंतेसारखं दिसतो, तर भंतेसारखं वागावं की नाही? भंतेसारखं वागसान की नाही? समजा भंते असे तणकन उठतात आणि चिंग पळतात का? पण ते असे शांत उठतात, मस्त शांत उभे राहतात, शांत चालतात, शांत बसतात, शांत जेवतात. नाहीतर दिसतंय भंतेसारखं, दिसतंय भंतेसारखं जेवायला बसलं आणि पाहता याच्या ताटात, त्याच्या ताटात, तर दिसतंय भंतेसारखं आणि पाहतंय माकडासारखं. ऐकायचं अवघड आहे. उद्या काय म्हणतील आपले सगळे, की "बापरे, बापरे बाप! दिसायला दिसतंय भंतेसारखं, पण हे पाहतंय माकडासारखं." तर त्याच्यामुळे मुखच आपलं खाद्यपार. दिसतंय भंतेसारखं, खातंय भंतेसारखं, दिसतंय भंतेसारखं, बसतंय भंतेसारखं. अरे दिसतंय भंतेसारखं आणि झोपतंय भंतेसारखं. नाहीतर दिसतंय भंतेसारखं आणि झोपलं कसं? एक पाय इकडं, एक पाय तिकडं आणि याच्या अंगावर एक पाय आणि दुसऱ्याच्या अंगावर तो पाय आणि रातभर घोरून. हे काय झोप नाही? आणि तोंडातून इकडून लाल पडली आणि झोपलं. तर मग लोक काय म्हणतील, अर दिसतंय भंतेसारखं पण झोपलंय येड्यासारखं, पिशासारखं. तर बघा, दिसतंय जसं तसं दिसतंय तसंच माणसानं वागलं पाहिजे. म्हणून लोकांनी पाहिल्याबरोबर म्हटलं पाहिजे, दिसतंय भंतेसारखं आणि बोलतंय भंतेसारखं. अरे दिसतंय भंतेसारखं आणि खातंय भंतेसारखं, चालतंय भंतेसारखं, पाणी पितंय भंतेसारखं. पाणी सुद्धा पिताना असं प्यायचं, की कोण पाहिलं तर विचार त्यांना वाटलं पाहिजे, "अरे वाह! काय छान पाणी पितात हे, काय सुंदर पाणी पितात." प्राण्यासारखं नाही पाणी प्यायचं. असं इकडं-तिकडं पाहिलं, "ए इकडे ये." अजूनही पाणी पिलं. शांत बसायचं मस्त. ग्लासात पाणी प्यायचं, सगळं लक्ष ग्लासावर ठेवायचं. एक घोट पाणी प्यायचं. पूर्ण लक्ष पोटात पाणी गेलं, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. पूर्ण पाणी प्यायचं, बोलायचं नाही. अभ्यास करताना पूर्ण लक्ष अभ्यासात असलं पाहिजे. नाहीतर थोडं लक्ष अभ्यासात 2-3 ओळी इकडे पाहिल्यात, इकडे रिमोट कंट्रोल पण आहे. इकडे 2-3 पाहिल्या, इकडं क्रिकेट बी पाहणं सुरू आहे. आउट आहे! चौकार! टिंग, 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 टिंग. अशानं काय अभ्यास होणार आहे का? तर दिसतंय पण ते सारखं, दिसतंय माणसासारखं, पण काम कोणासारखं सुरू आहे? पिशव्या माणसासारखं, येड्यासारखं. तर त्यामुळं काय होईल, असं आपल्याला जर उपमा भेटली तर कसं होईल? म्हणून आपल्याला ती उपमा भेटू नये. लोकांनी आपल्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा काय वाटलं पाहिजे? जसं दिसतात बाबासारखे आणि वागतात सुद्धा बाबासारखे. दिसत होते बाबासारखे, दिसत होते राजहंसासारखे बाबासाहेब कसे दिसत होते आणि वागले पण कसे? बोधिसत्वासारखे. अरे दिसतात 32 लक्षणयुक्त महापुरुषासारखे आणि वागलेही महाकारुणिक सारखे, महामैत्रीवानासारखे, महाकारुणिक सारखे दिसतात 32 लक्षणयुक्त महापुरुषासारखे आणि वागले सुद्धा तसे तथागत यथाभासी तथाकारी यथाकारी तथाभासी जैसा बोले तैसा चाले त्याची वंदा पाऊले असे तुम्ही ऐकलं असेल. तर ते कुठून घेतलं त्यांनी? इथून घेतलं. यथाभासी तथाकारी तथाकारी यथाभासी. जसं बोलतात तसंच वागतात, जसं वागतात तसेच बोलतात. म्हणून त्यांना काय म्हणतात? तथागत म्हणतात. ज्यांनी तथ्य जाणलं, ज्यांनी सत्य अनुभव केलं, ज्यांनी साक्षात्कार केला, अनुभूती घेतली आणि पहिल्यांदा या जगाला सत्य शिकवलं, की दुःख आहे. त्या दुःखाचं कारण आहे. पण त्या दुःखाचं निवारण पण आहे आणि त्या निवारण्याचा हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हा सत्य त्यांनी सांगितलं आणि जगात पहिल्यांदा साक्षात्कार त्यांना झाला म्हणून त्यांना तथागत म्हणतात. तथा आगत, तथा आगत म्हणजे तथ्य त्यांनी आणलं, तथ्य त्यांनी शिकवलं. पण एक साथ केल्यानंतर अचा अपभ्रंश होऊन जातो मग काय होतो? अचा लोप होऊन जातो मग काय होतो? तथागत, तथागत, तथागत. म्हणून आपण कोणाचे शिष्य आहोत?
कोणाचे लेकर आहोत? तथागतांचे. म्हणून अरे हे दिसतात भिक्खू संघासारखे आणि वागतात बी पूजनीय सारखे. वागतात पण सुपटीपन्नो, उजीपटीपन्नो, न्यायपटीपन्नो, सामीचीपटीपन्नो. अरे हे खरंच सुमार्गाने चाललेत, उचित मार्गाने चाललेत, योग्य मार्गाने चाललेत, न्याय मार्गावर चाललेत. म्हणून हे असे कसे आहेत? आव्हानीय आहेत. खरंच यांनी आव्हान स्वीकारलेलं आहे. लोकांना आपल्या डोक्याच्या केसाचा खूप आसक्ती आहे. तुम्ही डोक्याच्या केसाचा त्याग केला, खूप महान पुण्य केलं. खूप मोठा त्याग आहे हा. ज्यांना केसात आसक्ती आहे ना, ते लोक मुंडन करत नाहीत. नाहीतर अचानक ज्याने केसाची जास्त आसक्ती आहे ना, त्याचं जर मुंडन केलं ना, दिवसभर रडत बसतं. काही काही लोकांना खूप केसाची आसक्ती आहे. म्हणून तर ते राजेश खन्ना कट, अमिताभ बच्चन कट, मिथुन कट, संजय दत्त कट. आता आला कोणता? तेरे नाम मेरे नाम. ते नाही का तेरे नाम कट. आता आला एकदम कोणता? कोणता कट आला? वन साइड. डोक्यामध्ये येते खोपातच काय एखाद्या पाखराला देऊन अंडे द्यायचे. आहे का नाही? इकडून इकडून पूर्ण इकडून मिलिटरी सारखा कट आणि वरच एक खोपा. जसं काय 2-4 पाखरांनी येऊन बसा आणि अंडे द्या. पिले बी होत्या जा उडून. किती कठीण काम आहे. तर अशा केसाची आसक्ती आहे काही काहींना. महिला पण सुद्धा केसाला काय काय लावतात. इकडून बट, तिकडून बट, काय 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 मेकअप. मग आपल्याला काय आहे का? आपलं मुंडन केल्याचे 16 फायदे. किती फायदे? 16 फायदे. मुंडन केल्यानंतर त्याला तेल लागत नाही. दुसरी गोष्ट त्याला शॅम्पू लागत नाही. तिसरी गोष्ट त्याला साबणाची काही गरज नाही. चौथी गोष्ट त्याच्यामध्ये उया होत नाही. तिच्यामध्ये लिका होत नाही. त्याच्यात डॅन्ड्रफ होत नाही. बघा किती सुंदर डोके दिसतात सगळ्यांचे, आहे का नाही? बाकीचे लोक खाजू खाजू बेजार आहेत. खाजवले की काही सापडले की मार. खाजवले की मार. आपल्याला काही टेन्शन आहे का? नाही. तर भिक्षू ध्यानाला बसल्यानंतर, अभ्यासाला बसल्यानंतर स्मरणशक्ती पण वाढते. त्याचबरोबर आपल्या ह्या केसाला जास्त आहार लागतो, म्हणून आपल्या शरीरावर पण परिणाम पडतो. म्हणून त्याचं आरोग्य पण चांगलं राहते. हा एक लाभ आहे. आणि सर्वात जास्त आणखी एक लाभ कोणता आहे? की ध्यानाला बसल्यानंतर मन एकाग्र होते. आणि विशेष रूपाने भगवंताने सांगितलं की डोक्याचं मुंडन केल्यानंतर कोणीही त्यांच्याकडे पाहिले तर लोकांमध्ये त्यांच्या प्रती आदरभाव उत्पन्न होतो. कारण हे लोक त्यागी आहेत. कारण हे डोईचं मुंडन करून आहेत. आणि आणखी एक फायदा होतो की डोईचं मुंडन केल्यानंतर आपण जास्त आपल्याकडे कोणी आकर्षित होत नाही. आकर्षित होत नाही म्हणजे आपल्याला शील पालन करण्यासाठी सोपं होऊन जातं. आणि म्हणून तो एक आपला लाभ आहे. म्हणून तुम्ही हे डोईचं मुंडन करून भगवान बुद्धाचे पुत्र बनून, पुत्री बनून, बाबासाहेबांचे अनुयायी बनून महान असं पुण्य अर्जित केलेलं आहे. हे पुण्य आपल्या दोन्ही कुळासाठी तर सहायकारी बनेनच बनेन. जसं आईकडच्या, वडिलाकडच्या दोन्ही कुळाचा उद्धार होईलच होईल. पण बाबासाहेबांच्या धम्म कार्यामध्ये मोठं योगदान होईल. म्हणजे बाबाचा संकल्प पण पुरा होईल. आणि त्याचबरोबर संपूर्ण भारतामध्ये मैत्री भाव वाढेल आणि जगामध्ये सुद्धा मैत्री शांतता वाढेल. म्हणजे विश्व धम्म राज्य बनून जाईल. बाबाची ती अतोनात मनोमय संकल्पधारी इच्छा होती. आणि म्हणून उपासकांनी जे जे काही आपल्यासाठी सकाळच्या नाश्त्यापासून तर संध्याकाळच्या अल्पोपहारापर्यंत जे जे काही दिलं त्याचं जर सार्थक करायचं असेल, त्यांना जर पुण्य प्राप्त करून द्यायचं असेल, तर आपण भिक्षूसारखं जीवन जगलं पाहिजे. भिक्षूसारखं बसलं पाहिजे. भिक्षूसारखं उठलं पाहिजे. भिक्षूसारखं चाललं पाहिजे. बोलताना सुद्धा आपल्या वाणीमध्ये आदरभाव असला पाहिजे. मैत्री भावना असली पाहिजे. आपुलकी असली पाहिजे. एकमेकांना बोलताना सुद्धा नम्रतेनं बोललं पाहिजे. अहो भंते इकडे या. अहो भंते हे तुमची वस्तू पडली. अहो भंते हे पाणी घ्या. अहो भंते अंघोळ करा. असं बोललं पाहिजे. असं उठताना सुद्धा अहो भंते चला असं नाही. ए उठ. ए चल ना. असं नाही बोललं पाहिजे. ते जोपर्यंत आपण ग्रस्त होतो तोपर्यंत ठीक होतं. पण आता 10 दिवस आपल्या वाणीला असं वळण टाकून घ्या. एकमेकांना आवजावं बोला. अरे-कार्याच्या भाषेत बोलू नये. कारण त्या काळात काही अज्ञानी लोक भगवंताला सुद्धा अरे-कार्याच्या भाषेत बोलायची. अनेक लोक बोलायचे. तर त्यांची अधोगती झाली. आपण आदरपूर्वक, सन्मानपूर्वक बोललं पाहिजे. आणि म्हणून आपण आदरा आपले लोक पूजा करतात, तर आपण पूजेसाठी पात्र आहोत, असं आपलं आचरण असलं पाहिजे. म्हणून आता तुमच्याकडे किती दिवस राहिले? आता 8च दिवस राहिले. किती दिवस? 7 का 8 दिवस राहिले? 7च. बघा 7च दिवस राहिले. 7 दिवसामध्ये जेवढं पुण्य कमावता येईल तेवढं पुण्य कमवा. कारण मनुष्याचं जीवन खूप दुर्लभ आहे. मनुष्याचा जन्म लय महान पुण्य केल्यानंतरच प्राप्त होते. मनुष्याचा जन्म सहज मिळत नाही. परंतु हे चीवर पण सहजासहजी मिळत नाही. ते एकदा भगवान बुद्धाला विचारलं होतं,
की भिक्षूंनो, एक एक सेकंद कामात आणा, एक एक सेकंद वाया घालू नका. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही पाहता मी एक सेकंद सुद्धा वाया घालवत नाही. मी सारखं कामातच असतो. तुम्ही बघितलं का मला तुमच्यासारखं असं हे करताना मी एक एक सेकंद कामात आणतो, एक एक सेकंद कामात आणतो. तुम्ही पण एक एक सेकंद कामात आणा, कारण किती आयुष्य आपल्याला, जेवढं आयुष्य असेल ते फार कमी आहे, फार कमी आहे. अनेक लोकांना हे गणित माहित नाही. समजा एखाद्या मनुष्याला आपल्या आनंद भंतीजी सारखं असं 90-100 वर्ष जर आयुष्य लाभलं, तरी तुम्हाला आज गणित सांगतो, आता ध्यानात ठेवा. उद्यापासून तुम्ही एक एक सेकंद सुद्धा वाया घालवायचा नाही. तुम्हाला शिकवणारे शिकवतील, पण उरलेला वेळ सुद्धा तुम्ही तुमच्या मनानं इथून ग्रंथ काय पुस्तक घेताय ती पटापटा घ्यायचे आणि वाचन करायचं. जेव्हा जेव्हा ध्यान शिकवले जाईल तेव्हा ध्यान शिकून घ्या. आपण सुद्धा जास्तीत जास्त साठा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लहान लहान लेकरं थोडेसे, त्यांना नाही कळत, पण मोठ्यांनी तुरंत तुम्हाला पुन्हा पुन्हा अशी संधी प्राप्त होणार नाही. म्हणून जेवढं जास्तीत जास्त धर्माचं धन हे आपल्या बँकमध्ये, आपल्या अकाउंटमध्ये, आपल्या पारमितीच्या घड्यामध्ये संचित करता येईल तेवढं संचित करा. एकदा भगवान बुद्ध म्हणाले की भिक्षूचं जीवन खूप दुर्मिळ आहे. भगवान किती दुर्मिळ आहे? तर भगवंतांनी उपमा दिली. एक उदाहरण सांगितलं. ए भिक्षूंनो, समजा एक समुद्र आहे. त्या समुद्राची लांबी, रुंदी, खोली किती आहे माहित नाही. त्या समुद्रामध्ये, हे उदाहरण ऐका, तेव्हा तुम्हाला समजेल की किती दुर्मिळ जीवन आहे. त्या समुद्राची लांबी, रुंदी, खोली किती आहे पता नाही. आणि त्या समुद्रामध्ये एकच कासव राहतं, कासव. आणि त्या कासवाचा एक डोळा आंधळा आहे. ते कासव आंधळा आहे. आणि त्या समुद्रामध्ये एकच कासव राहतं आणि ते 100 वर्षाने एकदा वर येतं. किती वर्षानं? 100 वर्षात एकदाच वर येतं. आणि त्या समुद्रात एक नाव आहे आणि त्या नावेला चालवायला कोणी नावाडी नाही. आणि त्या नावेला एक छिद्र आहे. त्या नावेला काय आहे? एक छिद्र आहे. आता याच्या पुढे भगवान बुद्ध भिक्षूंना प्रश्न विचारतात. ए भिक्षूंनो, एक तर समुद्र आहे, त्याच्यामुळे तिथं त्याच्यात लाटा निर्माण होत राहतील. त्याच्यात एकच कासव आहे आणि समुद्राची लांबी, रुंदी, खोली माहित नाही. आणि ते 100 वर्षांनी एकदा वर येतं आणि तिच्यामध्ये एक नाव आहे आणि त्या नावेला एक छिद्र आहे आणि त्या नावेला कोणी नावाडी नाही. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो भिक्षूंनो, की 100 वर्षानं जेव्हा ते कासव असं बाहेर येईल, तर त्या कासवाचं जे डोकं आहे, ते नावेला जे छिद्र आहे ना, त्याच्यामध्ये अडकन का? असं म्हटल्यावर भिक्षू एकदम प्रश्नातच पडले. अहो भगवान, एक तो समुद्र किती मोठा आणि ते कासव 100 वर्षांनी एकदा वर येतंय आणि ते कुठं येईल वर आणि कुठं नाही. समजा ते ज्या ठिकाणी वर येईल, तर ही नाव बरोबर त्याच्या डोक्यावरच राहील असं कसं काय? असं शक्य आहे का? ही होणारी गोष्ट आहे का? का एक तर त्या नावेला कोणी नावाडी नाही आणि ते तर सारखं लाठी तयार असतात. तर ही गोष्ट काय जुळून येण्यासारखी नाही. हा संयोग न होण्यासारखा आहे. हे कधी होणार नाही. कारण एक तर ते 100 वर्षात वर निघतं आणि एक तर त्याला डोळे बी नाही आंधळे एका डोळ्यानं. आणि जेव्हा ते असं वर येईल आणि नेमकं त्याचं जिथं वर निघणं आणि त्या नावेचं जे छिद्र आहे, त्या छिद्राचं बी बरोबर त्याच्या डोक्यावरच असणं, या 2 गोष्टी कसं काय एकसाथ जुटून येतील? मग भगवान म्हणतात ही किती दुर्मिळ गोष्ट आहे. भगवान, ही खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. न होण्यासारखीच आहे. मग भगवान पुढे काय म्हणतात, पण भिक्षूंनो, करोडो, 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 करोडो जन्मानंतर, कल्पानंतर एक दिवस असा येतो, की त्याचं निघणं आणि त्या नावेचं तिथं असणं हे घडून येतं म्हणे एकदा. पण हे घडण्यासाठी किती दिवस जावं लागतात? करोडो, करोडो, खरबो, खरबो कल्प जावं लागतात म्हणे. तेव्हा एकदा संयोग जुटून येतो म्हणे हा. पण त्यासाठी 1, 2, 3 वर्ष नाही, करोडो, करोडो, खरबो कल्पापर्यंत हे हे घटना घडावं लागतात. तेव्हा एकदा ती गोष्ट घडते. तसं करोडो, करोडो खरबापर्यंत पुण्यकर्म करावं लागतंय, तेव्हा माणसाचा जन्म भेटतो. मग तेव्हा ती भिक्षू म्हणे, "भगवान, आम्ही करोडो कल्प पुण्य केलं." "हो केलं म्हणूनच माणसात जन्मात आले" म्हणे. नाहीतर बाकीचे पशु बघा ना, बाकीचे गायी आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहेत, डुकरं आहेत, त्यांचं जीवन काय आहे? कुठल्यातरी डुकरांनी एखादा सुंदर बंगला बांधला असं ऐकलं का तुम्ही? डुकरांना आता हिवाळा आला मग स्वेटर घ्या. हिवाळ्यात आपले घरचे कसे आपल्या कामात लागतात. बाई आता हिवाळा आला, माझ्या लेकराला थंडी वाजल आणि नाकातून टपटप पाणी पडल म्हणून स्वेटर घेतात, टोपी घेतात, नंतर आपल्याला घालून बी देतात. पुन्हा पुन्हा सांगतात, "बाबू,
स्वेटर घाल बर माय आणि शाळेत नेऊन सोडतात. तसं डुकराने कधी असं केलं का? डुकराने असं पिले जन्म दिले तर पिल्या हो आता हिवाळा आलाय स्वेटर घ्या. डुकराच्या काय डुकराला कोणी स्वेटर शिवले का? तर बिचारे प्राणी बघा ना कसे पडलेत. त्यांनी कुठं काय बंगला बांधला का? कोणतरी एखाद्या तरी डुकरानं एखादी समजा बुलेट घेतली आणि डुकर बुलेटवर बसून चांगलं फिरून आलं कुठून तरी असं कुठं पाहिलं का तुम्ही? म्हशी म्हशी एकत्र येऊन काय बचत गट काढला का ते? हा? म्हशीचं काय बचत गट आहे का? हा? काय काय म्हशी काय भिशी चालवतात का? ही मोठ्या शिंगावाली अध्यक्ष आणि ही जास्त शेण देणारी कॅशियर असं काय असं काय बनवलं का? आहे का त्याच्यामध्ये काय? नाही ना. त्यामुळे प्राण्यामध्ये असं काय बचत गट नाही. त्यांच्याकडे काही कंपन्या नाही. त्यांच्याकडे काही विमानाचा शोध नाही. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची एसी नाही. त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे फॅन पंखे नाही. अशा कुठल्यातरी म्हशी म्हणतात का, की हे सगळे मच्छर येऊन आम्हाला डसतात, तर मग आता आपण एसीच घेऊ आणि सगळ्या म्हशी आपण एसीतच राहू. असं कधी म्हटल्या का? नाही. कारण त्यांना हे काही करता येत नाही. माणसं त्यांच्या दुधासाठी त्यांना गोठे बनवतात, दुधाचा वापर करतात आणि मग त्यांची सेवा-चाकरी थोडी बहुत काही करतात. पण कुठल्याही प्राण्याला स्वतःहून असं काही करता येतं का? पण मनुष्य हे करू शकतो. म्हणून आपल्याला काय म्हटलेलं आहे? मनुष्य म्हटलेलं आहे. आपल्याला मनुष्य का म्हटलेलं आहे? कारण आपल्याला मन आहे. काय आपल्याला? मन आहे. मन उच्च. उच्च म्हणजे माहिती का? उच्च करणे म्हणजे डेव्हलप करणे. उच्च म्हणजे वर, अधो म्हणजे खाली. तर ज्याला आपलं मन वरच्या दिशेला घेऊन जाता येतं म्हणजे विकसित करता येतं, डेव्हलप करता येतं, म्हणजे ज्याला दान देता येतं, ज्याला शील पालन करता येतं, ज्याला ध्यान करता येतं, ज्याला मन वश करता येतं, तर हे प्राण्याला करता येतं का दान? प्राणी काय दान देऊ शकतात का? प्राणी काय शील पालन करू शकतात का? तुम्ही जर वाघाला म्हणले, की "वाघोबा पानाती पाहता वेरमणी, हरणी काय खाऊ नाही." ऐकतील का ते? ऐकतील का? वाघाला सांगितलं तर वाघ ऐकन का? मग हे प्राण्यासाठी पंचशील आहे का? हां, एखाद्या प्राण्याला तुम्ही म्हणले, की "प्राणी बुवा, वाघोबा ससे खाऊ नये, हरणा खाऊ नये." तर मग ते म्हणतील, "मग तुम्हाला खाऊ का?" मग तुम्हाला खाल्लं चालेल का? म्हणजे किती अवघड काम आहे. तर प्राण्याला हे शील पालन करता येत नाही. आणि जर का आपण प्राण्याच्या जन्मात गेलो, तर मग आपल्याला सुद्धा कोणीतरी खाणारं भेटेल. प्राण्यात काय आहे? एक प्राणी दुसऱ्याला खातो. मग माणसाचा जन्म चांगला आहे की नाही? तर जे लोक असं चिवर परिधान करून 10-10 दिवस अष्टशील पालन करतात आणि नित्यनेमान तसं पुढे जीवनभर पंचशील पालन करतात किंवा महिन्यातले 4-4 अष्टशील पालन करतात. ते कधीही प्राण्याच्या भव्यात जात नाहीत. त्यांचा प्राण्याचा दरवाजा बंद होऊन जातो. त्यांचा नरकाचा दरवाजा बंद होऊन जातो. त्यांचा दुर्गतीचा दरवाजा बंद होऊन जातो. त्यांचा प्रेताचा दरवाजा बंद होऊन जातो. त्यांचे 2 दरवाजे खुले राहतात. कोणते? एक तर ते मनुष्य जन्मात येतात, नसतात देवता लोकांचे त्याला सुगतीचं भाव म्हणतात. त्यांचे हे 2 दरवाजे खुले राहतात. आणि या 2 दरवाजामध्ये सुद्धा जर त्यांनी वैराग्य उत्पन्न केलं, ते म्हटले की हे मनुष्याच्या जन्मात सुद्धा दुःख आहे. कारण मनुष्याच्या जन्मात जर आलो, तर आईच्या गर्भाशयात 9 महिने 9 दिवस राहावं लागतंय. मग तिथं दुःख होतंय. बघा आता इथं तुम्हाला एक अर्धा घंटा सुद्धा असा बसा म्हटलं तर बसले का? नाही. कोणी असे करून बसले, कोणी असे बसले, कोणी तसे बसले. किती घंट्यात फक्त अर्धा घंटा आपण असं बसू शकत नाही. एक विचार करा तुम्ही, की अर्ध्या घंट्यात हात, पाय, डोकं दुखतात. पण एक अशी जागा आहे, की तिथं अर्धा घंटा नाही, 1 घंटा नाही, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिने नाही, 9 महिने 9 दिवस पडून राहावं लागतं तिथं. कुठं? आईच्या गर्भाशयात. आईच्या गर्भाशयात जेव्हा आपण येतो ना, तर तेव्हा तिथं कसं पडून राहावं लागतं? हे दोन्ही हात आहेत ना, असे डोक्याला ठेवून आणि हे दोन्ही पाय तिथं ठेवून असं आईच्या गर्भाशयात पडून राहावं लागतं. तुम्ही जर पाहिलं नसेल, तर ते चित्र सुद्धा आजकाल आलेत, की सोनोग्राफी केल्यानंतर बाळ आईच्या पोटात कसं असतं. तर तिथं 9-9 महिने 9-9 दिवस पडून राहावं लागतं. तर आईच्या गर्भाशयात असा पंखा आहे का? तिथं असं चटया टाकून ठेवलेल्या आहेत का? नाही. तिथं एसी आहे का? तिथं असं पळण्यासाठी एखादं ग्राउंड आहे का? नाही. काय आहे आजूबाजूला? आईच्या गर्भाशयात आपण असतो तिथं आजूबाजूला काय आहे? तिथं मल आणि मूत्र आहे, घाण आहे, घाण. जसं एखाद्या गटारातल्या नालीच्या शेजारी जर तुम्हाला झोपवलं तर झोप येईल का? पण तिथं आईच्या गर्भाशयात 9 महिने 9 दिवस पडून राहावं लागतं. कशामुळं? जेव्हा तुम्हाला शिकवणारे कोणी छान शिकवतात आणि आपण लक्षात घेत नाही आणि कसेही प्राण्यासारखे वागतो, म्हणून मग पुन्हा-पुन्हा जन्माला यावं लागतं. हे मुक्तीचा मार्ग सांगणं सुरू आहे, तरी आपलं इकडे-तिकडे पाहणं सुरू आहे. मग कसं होईल हे? म्हणून मुक्तीचा मार्ग जेव्हा कोणी सांगतं, तर तेव्हा हेच तुमचे शील आहे. खूप चांगलं पालन करा या शिबिरामध्ये.
त्या चिवरात जर पालन केलं तर आपले आईच्या गर्भाशयात येणारे अनेक जन्म कमी होतील, अनेक दुःख कमी होतील. आईच्या गर्भाशयात आपण आलो की तिथं दुःख असतं म्हणजे असतं, पण ते दुःख प्रगट करता येत नाही. आता आईच्या गर्भाशयात समजा जेलात असल्यासारखीच आहोत ना. समजा एखादा मनुष्य 9 महिने 9 दिवस जेलात आहे आणि त्या जेलातून सुटल्यावर तो हसायला पाहिजे का रडायला पाहिजे? एखादा दंडित झालेला माणूस आहे जेलात आणि जेलातून तो सुटला. सुटल्याबरोबर तो हसेल का रडेल? हसेल ना. मग आईच्या गर्भाशयात आपण तर जेलात असतो. मग आईच्या गर्भाशयातून बाहेर आल्यावर आपण हसायला पाहिजे की नाही? मग कोणी लेकरं जन्मताना हसतात की रडतात? मग तो तर जेलातून सुटल्यावर तर हसायला पाहिजे ना, की बरं झालं सुटलो रे बाबा. बघा तुम्ही किती खुश होता. मी जर म्हटलं आता प्रवचन संपलं, चला उठा आता काय वाटतं? बरं झालं रे बाबा आता सुटून जायला. किती खुशी वाटते, आहे का नाही? त्या बंधनात आहेत ना तुम्ही, की बापरे आता प्रवचन किती वेळ चालतं. हे थोडंसं बंधन किती दुःखदायी वाटतं. अरे हे बंधन काहीच नाही. आईच्या गर्भाशयात त्या 9 महिने 9 दिवस सुट्टी नाही. तिथं असं नाही म्हणू शकत, की थोडे दिवस मला थोडंसं उभं राहू द्या आता. नाही, 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 नाही. तिथं असंच पडून राहावं लागतं. बिलकुल असं म्हणजे असं. एकदम आपल्या बेंबीचा नाळ आईच्या बेंबीच्या नाळाला असतो. आपलं हृदय आईच्या हृदयाला असते. आपलं माइंड आईच्या माइंडला जोडलं असतंय. आईचं प्रेम असतंय म्हणून आपण तिथे जिवंत असतो. आईची माया असती, करुणा असती म्हणून आपण जीवित असतो. म्हणून ध्यानात घ्या, की पुन्हा पुन्हा गर्भाशयात येणं हे बी दुःख आहे. आणि जन्माला आल्याबरोबर कोणी हसत नाही. रडतो आणि माणूस रडतो कधी? तेव्हा त्याला दुःख झाल्यावर रडतो का सुख झाल्यावर रडतो? म्हणजे याचा अर्थ जन्मल्याबरोबर दुःख आहे की नाही? दुःख आहे की नाही? कारण प्रत्येक मुलगा-मुलगी जन्मताना काय करतात? जन्माला येताना काय म्हणतात? कवा, 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 कवा करत येतात. रडतात की नाही? क्वा, क्वा, क्वा रडतात. ते विचारतात. त्यांच्या माता-पितांना विचारतात, की आता ह्या सगळ्या दुःखातून मी मुक्त होईन कवा? कवा, कवा, कवा? पुन्हा-पुन्हा विचारतात. पण त्यांच्या मायबापालाच माहित नाही. तर ते बिचारे त्याला उत्तर नाही देत. उलट काय म्हणतात, की "पप्पा आले, पप्पा आले, पप्पा आले" असं म्हणतात. तर ते काय म्हणतंय, "ते पप्पा राहू दे बाजूला. मला सांग मुक्त होईल कवा? कवा?" असं करतो. ते पुन्हा विचारते बिचारं. त्याला काय सांगतात पुन्हा, "आत्या आली, आत्या आली, हाताने कपडे आणले." आत्या म्हणते, "आत्या राहू दे बाजूला. मला पहिलं सांग, की ह्या सगळ्या दुःखातून मी मुक्त होईल कवा? कवा?" असं हात असं करून रडते पुन्हा-पुन्हा. पण त्याला कोणी सांगत नाही. आता कमीत कमी प्रवचन ऐकल्यावर तुम्ही लेकरं जर रडायला लागले ना, तर तिथं जाऊन त्याला काय म्हणायचं, "बाळा, अंगावर चिवर घेऊन अष्टांगिक मार्गावर चालशील तेव्हा, तेव्हा, तेव्हा" असं म्हणायचं. आलं लक्षात आता? आता एखादं लेकरू जर का रडलं आणि त्यानं जर विचारलं, की "केव्हा?" तर लगेच म्हणायचं, "मार्गावर चालल्यावर तेव्हा." तोपर्यंत नाही. आहे का नाही बरोबर? मग आता तुम्ही तर चिवरात आले. आता हा मार्ग बी आहे. आता या मार्गावर येऊन जर आपण झाडाखाली बसूनच गेलो, मार्गावर चाललोच नाही आणि मार्ग जर ऐकलाच नाही, तर भगवान बुद्धाचा काय दोष आहे का? बाबासाहेबांचा काय दोष आहे का? सांगणाऱ्या बंदीचे काय दोष आहे का? आणि जे लोकं भोजनं, नाश्ते देऊ लागले त्याचा काय अपराध आहे का? आता सगळ्याचा रट्टावून खाऊन बाबासाहेबांनी दिलेला मार्ग आणि बुद्धाने सांगितलेलं ते सगळं विसरून आपण जर रट्टावून झोपलो तर याचा काय दोष आहे विचारा? बिचारे कष्टाने 2-2 वाजता उठतात. 2-2 वाजता उठून आपला नाश्ता बनवतात. आहे का नाही? दिवसभर बिचारे कष्टानं पैसे कमवून आपल्याला भोजन आणून देतात. आता हे बघा उपासक मुंबईवरून आले. मुंबईहून आले. मुंबईहून आले आपल्यासारखी मिठाई घेऊन आले. हे बाबा हे बुद्धाचे भिक्षू एवढं चांगलं ध्यान करू लागले, तर यांना आपण गोड देऊ. आता त्यांचं गोड आणलेले पदार्थ आता तुम्ही चांगले वागले तेव्हा द्यायचं बी गोड होईन की नाही? नाहीतर द्यायचं गोड खातं लगेच दुसरा द्यायचा कोणाला. अरे बापरे! आहे का नाही? गोड खायचं लगेच चिमटा घ्यायचा कोणाला. मग तो कठीणच काम आहे. म्हणजे गोड खायचं लगेच वाईट काम करायचं आहे की नाही? कठीणच काम आहे. तसं नाही करायचं. गोड खायचं, गोड बसायचं, गोड वागायचं, गोड चालायचं आहे का नाही? लोकांचं अन्न आपण खातो बाबासाहेबांसाठी आणि बुद्धासाठी ते आपल्यावर काय करतात? श्रद्धा करतात. म्हणून त्यांच्या श्रद्धेचं फळ होण्यासाठी आपण काय करायचं? खूप चांगलं आचरण करायचं. पुन्हा पुढच्या वर्षी मरेपर्यंत जेव्हा-जेव्हा 10 दिवस सुट्टी मिळेल, इकडे-तिकडे जाण्यापेक्षा चिवरात यायचं. जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा चिवरात यायचं आणि 2, 4, 5 वेळेस चिवरात आले, की तुम्हाला आपोआप कळून जाईल, की हा जीवनाचा मार्ग चांगला आहे. मग नंतर ग्रस्त जरी राहिले, तर धनाची कधी कमी पडत नाहीत. भांडण-तंटे वाद होत नाहीत. दवाखान्यात पैसे जात नाहीत आणि मग नंतर लग्न झाल्यानंतर लेकरं-बाळं बी सुखानं, पत्नी बी सुखानं, आपणही सुखानं, सगळे पाहुणे-रावळे पण सुखामध्ये. आणि जर हा मार्ग माहीत नसला,
तर मग सगळे दुःखात पडतात. तर दुःखाचा मार्ग चांगला आहे का? नाही. जो धर्म आपल्याला दुःखाकडे घेऊन जातो तो धर्म त्यागून गेला पाहिजे. जो धर्म आपल्याला सुखाकडे घेऊन जातो त्या धर्मावर आरूढ झालं पाहिजे. तो कोणता धर्म आपल्या सुखाकडे घेऊन जातो? भगवान बुद्धाचा. भगवान बुद्धाचा धर्म कुठे घेऊन जातो? सुखाकडे घेऊन जातो. म्हणून त्याच्यावर आरूढ झालं पाहिजे. आणि बाकी जो धर्म आहे आपल्या माथी मारला होता तो कुठे घेऊन जातो आपल्याला? दुःखाकडे घेऊन जातो, अधोगतीकडे घेऊन जातो, गरिबीकडे घेऊन जातो. आपल्याला तो माहिती का असन्मानाकडे घेऊन जातो. म्हणून त्याला काय केलं पाहिजे? त्याग केला पाहिजे. पण त्याग कसा केला पाहिजे? कायमचा त्याग केला पाहिजे. जो धर्म बाबासाहेब म्हणतात ना, माझ्या जुन्या मनुष्य मात्राला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान आणि नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. हे 22 प्रतिज्ञेमध्ये प्रतिज्ञा आहे ना. तर उद्या 22 प्रतिज्ञा पाठ करायची सगळ्यांनी. परवा दिवशी तुमच्या घेतल्या जातील. 22 प्रतिज्ञाचा बोर्ड इथं आणून लावून द्या आपल्याकडचा. उद्या 22 प्रतिज्ञा सगळ्यांनी पाठ करायच्या. तुमच्या कोणत्या परवा दिवशी म्हणून घेतल्या जाईल. एकच दिवस तुम्हाला वेळ आहे. जे 22 प्रतिज्ञा पूर्ण चांगल्या म्हणून दाखवतील त्यांना काय खाऊ घातल्या जाईल माहितीये का? त्यांनी जी इच्छा व्यक्त केली त्यांना ते खाऊ घातल्या जाईल. आलं लक्षात? आणि ज्यांनी 22 प्रतिज्ञा पाठ नाही केल्या त्यांच्या 2-3 नाही झाल्या तर त्यांना बी खाऊ घातल्या जाईल. काय? 4 बुक्के. त्यांना बी खाऊ घातल्या जाईल 4 बुक्के. आणि ज्यांनी 22 पाठ केल्या त्यांनाही खाऊ घातल्या जाईल. त्यांची जी इच्छा असेल ते खाऊ घातल्या जाईल त्यांना. ते म्हणतील की हे द्या भंतीजी आणून तर ते आणून दिल्या जाईल. त्यांनी आईस्क्रीम मागितली, चॉकलेट मागितलं किंवा त्यांनी आणखी रसगुल्ले सांगितले किंवा त्यांनी सांगितले भंतेजी मला गुलाबजामुन पाहिजे किंवा ते जर म्हणले भंतेजी मला नूडल पाहिजे किंवा काय जे मागतील त्यांना ते दिल्या जाईल. 22 प्रतिज्ञा पाठ केल्या त्यांनी. आणि ज्यांनी पाठ नाही केल्या त्यांनी नाही म्हटलं तर त्यांना खाऊ घालणार आहेत. काय समजलं ना? ठीक आहे. आणि ते पण कोणाचे? कोणाचे? जे दुपारी शिकवायला येतात ना ते भंतीची डेंजर पाहिलं नाही का तुम्ही? एकदम उच्च तडक ते भंतीची बॉडी बिल्डर आहे का? त्या बॉडी बिल्डर भंतीची एका बुक्यानं 15 दिवस संडास लागते. किती? एका बुक्याने थांबतच नाही. 15 दिवस कोणत्या गोळ्या घेतल्या थांबत नाही. आता 4 मारल्यावर 3 महिने 3 महिने आहे का नाही? त्या भंतीजीचे ठीक आहे. बुक्के बिक्के काही मारत नाही. घाबरू नका. आजपर्यंत कोणाला बुक्के मारले नाही. तुम्हाला धम्म शिकवण्यासाठी. धम्म म्हणजे बुक्के म्हणजे कोणते? की आपलीच हानी होऊन जाते. आपलंच कल्याण होत नाही. मग जिकडे तिकडे बुक्केच खावा लागतात. आहे का नाही? इकडे तिकडे हेळसांड होऊन जाते. कोणी मान सन्मान करत नाही. म्हणून 22 प्रतिज्ञा आपल्या बाबांनी दिलेल्या आहेत. आपण त्या पाठ करा आणि उद्याच्या उद्या पाठ करा. आणि मग तिच्या सांगितलेलं आहे की ज्या धर्माने आपली उन्नती, विकास थांबवलेला होता त्याचा मी त्याग करतो आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. पण त्याचा त्याग कसा करायचा? त्या गोष्टीचे पुन्हा आठवण करायची नाही. त्याचं स्मरण करायचं नाही आणि त्याचं चिंतन बी करायचं नाही. तर जसं की समजा आपण आपण नाकातला शेंबूड फेकला. समजा आपल्या नाकात शेंबूड झाला आणि आपण जर असा फेकला तर याला म्हणतात शेंबडाचा त्याग करणे. तर पुन्हा फिरून तुम्ही तुमच्या शेंबडाची आठवण करता का? नंतर कोणाला विचारता का की मी मगाशी जो फेकला होता तर तो सुकला का तसाच हे असं काय कोणाला विचारता का डबल? कधीतरी तुम्ही विचारलं का कोणाला? किंवा असा विचार केला का की बापरे मी माझा शेंबूड फेकला आणि भीतीवर लागलं त्याला लागलं असेल का काय? हा? त्या बिचाऱ्याला काय जोरात असं त्याची काही चिंता करता का? तर जशा प्रकारे आपल्या नाकात ती टाकाऊ वस्तू आहे ती काही कामाची नाही. शरीरामध्ये त्याचा काही उपयोग नाही. त्यासाठी आपण काय करतो? धरून फेकून देतो. त्याची खुशाली विचारत नाही, चौकशी करत नाही म्हणून काय करे कायमच फेकून देतो. तसं तो धर्म कसा फेकायचा? फेकून द्यायचा. डबल त्याची चौकशी करायची नाही. पुन्हा उदाहरण काय सांगितलं की जसं आपण पोटामध्ये रात्रभर जेवल्यानंतर सकाळी आपण सोडून येतो. सकाळी आपण सोडून येतो. तर त्याची पुन्हा चौकशी करतो का? कोणाला तरी जाऊन का हो आम्ही तिकडे सोडलेले कसे सुकले का काय कसं काय विचारतो का? काय चौकशी करतो का? कधी आजपर्यंत कोणा खुशाली विचारली का कधी कोणाला जाऊन की बाबा आमच्या याचं कसं काय चाललंय? कोणाचा पाय बी पडला का छाना म्यादा झाली का असं काही विचारलं का कधी कोणाला? कधी कोणाला चौकशी करतो का? नाही. त्यागून टाकतो तर फिरून कधी त्याचा विचार करत नाही. मागं फिरून बी पाहत नाही. असं कोणी आलं का?
की आपण ती विष्ठा सोडून दिली आणि पुन्हा इथं आल्यावर ध्यान आलं, अरे बापरे एकटीच आहे. अंधारात काय भीती भीती वाटेल का? पुढे जाऊन आपण पाहून आलो का? कधी कोणी पाहून आले का? किंवा आजूबाजूला काही सुरक्षा केली, जसं मांजर करून ठेवती. मांजर नाही का अशी उकरून उकरून लपून ठेवते, दाबून ठेवते. तसं काय अशी चौकशी करतो का आपण? नाही. तसं त्याग करायचा. समजलं तुम्हाला आता? हिंदू धर्माच्या चाली रीतीचा, संस्कृतीचा, कर्मकांडाचा, ज्या की आपल्याला गरीब बनवतात, ज्या की आपल्याला अधोगती नेतात, ज्या की आपल्याला अमनुष्य बनवतात, ज्या की चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये आपल्याला तुच्छ बनवतात, ज्या की आपल्याला गावाच्या बाहेर ठेवतात, ज्या की आपल्याला पशुतुल्य जीवन देतात, जे की आपल्याला शिकू देत नाहीत, जे की आपल्याला घर बांधू देत नाहीत, जे की आपल्याला नवे कपडे घालू देत नाहीत, जे की आपल्याला चांगलं स्वादिष्ट भोजन करू देत नाहीत, जे मेलेल्या मड्यावरले कपडे वापरायला लावतात, जे आपल्याला मेलेल्या जनावरांचं मेलेलं मांस ज्याच्यामध्ये आळ्या पडलेल्या आहेत ते खाण्यास मजबूर करतात, अशा धर्माचा त्याग करायचा आहे. करसान की नाही? का तो आवडतो तुम्हाला पुन्हा पुन्हा? म्हणून कधी हिंदू दिवाळी साजरी करायची नाही. म्हणून त्यांचा कुठलाही पोळा आदी काय जे असेल, जेवढे बी काय सण उत्सव असतील ते बिलकुल साजरे करायचे नाही. आपली पौर्णिमा साजरी करायची, भीम जयंती साजरी करायची, बुद्ध जयंती साजरी करायची. आपल्या बाबाच्या जीवनात घडलेल्या घटना आणि आपल्या भगवंताच्या जीवनात घडलेल्या घटना साजऱ्या करायच्या. त्याही कशा? शील पालन करून. त्याही का अशा? समाधीचा अभ्यास करून. त्याही कशा? दान देऊन. म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही आणि दुसऱ्यामुळे आपल्यालाही त्रास नाही. याला म्हणतात महापुरुषांचं जीवन आचरण करणे किंवा त्यांची जयंती साजरी करणे. जयंतीमध्ये 14 एप्रिल अशी साजरी नाही करायची. काही काही लोक बाबासाहेबांचे अनुयायी त्याला कळत नाही म्हणून बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करतात. डोकंही निळं, तोंडही निळं, दातही निळे आणि पोटातही निळं आणि अशा उड्या मारतोय जस का एकटंच बघतो. आणि मला एका गावात नेलं आणि सगळ्याच्या अंगावर निळ आणि एकदम काय म्हणतात ताकस्य बोलो. पाठीमागची म्हणे जय भीम आणि एक जण म्हणे हिम्मत से बोल, एक जण म्हणे जय भीम आणि एक जण काय म्हणे बोलना पडेगा, बोलना पडेगा. पाठीमागची म्हणे जय भीम. मी गेलो म्हणलं कोण म्हणलं, कोण म्हणलं हे बोलना पडेगा? तर म्हणे तो बोलला आणि खाली पडून गेला म्हणे. अच्छा म्हणजे बोलना पडेगा म्हणजे बोलायचं आणि पडून जायचं खाली. अरे 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 ही अशी बाबासाहेब जयंती अशी असते का? बोलना जय भीम. आणि एक जण तोरण काय म्हणे इकडून कोण आले, तर ते बाकीचे म्हणे जय भीम वाले आणि म्हणे खालतून कोण आले, म्हणे जय भीम वाले. मी पाहिलं तर कोणी नाही दिसले. पुन्हा म्हणे वरतून कोण आले, जय भीम वाले. जो म्हणत होता मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणलं तुम्ही तर फुल पिऊन आले, म्हणजे गायब झाले पुन्हा दिसलेच नाही. तर अशी असते का बाबाची जयंती? नाही नाही. आपले बाबा त्या देशात राहिले जिथं बिअर पेल्याशिवाय आणि अशा प्रकारचं आचरण केल्याशिवाय जगू शकत नाही. अशा थंड प्रदेशात सुद्धा राहिले पण आपल्या बाबाने कधी दारूला शिवलं नाही. आपल्या बाबाची जयंती आपण दारू पिऊन साजरी कराव का? ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, ही किती शरमेची गोष्ट आहे, ही किती अपमानास्पद गोष्ट आहे. बाबाचे पुत्र सांगण्यासाठी आपल्याला तोंड तरी समोर दाखवता येईल का असं आचरण करून? म्हणून आपण नम्रपणे म्हटलं पाहिजे की आम्ही बाबाचे पुत्र आहोत, बघा हे आम्ही सुद्धा आचरण करतो. म्हणून बाबाची जयंती दारू पिऊन किंवा कोणाकडून बळजबरी वारगण्या करून नाही, नाही तर असं टोळकं ते टोळकं कानात बाळ्या झुपरी मिपरी केस जसं जनातून आता सुटले. बापरे म्हणलं. आणि कोणाच्या गाड्या आडू 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 बाबासाहेबांची जयंती द्यावर नाही. बापरे खंडणी आहे काय? अरे खंडणी आहे काय? तुम्ही काय अतिरेकी आहे का? बाबाच्या जयंतीसाठी अशा खंडण्या वसूल करू नाही. खुशीनं लोकांना म्हणावं की आमचा बाबा आहे, अरे या देशाचा कोहिनूर हिरा आहे, अरे या विश्वाचा तारा आहे, अरे या संपूर्ण जगाचा सगळ्या जगाचा पालनहार आहे. आणि म्हणून त्या बाबाची जयंती साजरी करताना खुशीनं जे लोक चांगल्या मार्गाने चालले त्यांना दानवर्गणी द्यावा. आणि त्या दिवशी दारू पिऊन डीजेवर नाचून असं नाही की बाबासाहेबांची जयंती आणि इकडे गाणे चालले डीजेवर, इधरच होंदो नाचू नाचू. अरे बोले इधरच होंदो इधरच नाचू, क्यों भाई नाचू. आणि जे नाचायचं गाण्यावर आणि गाणे पण कशाचे कसे, गाणे पण डीजेवर कसे डायरेक्ट लगेच सैराट झालं जी. सैराट झालं जी, याड लागलं रे याड लागलं. अरे असं म्हणा ना की मला ध्यान लागलं रे ध्यान लागलं. इयर कवर कापू देतात. असं म्हणायचं कधी मध्ये ध्यान लागलं रे मला ध्यान लागलं, असं म्हणायचं ना कधी कधी. एवढं लागलं याला नाही लागू दिलं पाहिजे. गाणे पण कोणते कोणते गाणे पाहिले मी. 6ची बी गाडी गेली, 9ची बी गाडी गेली, आता 12ची गाडी निघाली, मला जाऊ द्या. केला मी विचार केला की ह्या पुरीला काय येत नाही का, एवढ्या गाड्या काऊन सोडल्या इथं. 6ची
कसं पण 6ची गेली ते गेली, पण 9ची तर धरायची होती. एवढ्या गाड्या काहून सोडल्या? पण म्हटलं, मी तिला विचारलं, म्हणलं, माय तू एवढ्या गाड्या काहून सोडल्या? 6ची गेली, 9ची गेली, 12ची बी गेली. बापा बापा बापा, ही लय आराडी दिसते म्हटलं. एवढे एवढे गाणे विचित्र ऐकावं का आपण? आपण गाणे कसे ऐकावं? गाणे किती सुंदर ऐकावं? गाणं कोणतं ऐकावं? त्रिसरणाची, पंचशिलेची, ऋणीच राहील धरणी सदा, शुद्ध मनाच्या तथाच्या. त्रिसरणाची, पंचशिलेची, ऋणीच राहील धरणी सदा. हे गाणं म्हटल्यावर कोणामध्ये पण शील जागृत होते, समाधी जागृत होते, प्रज्ञा जागृत होते. असे सुंदर गाणे ऐकले म्हणले तर काय वाईट आहे? सारेच मानव प्राणी, कोणी असो मग तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, काही काळी भिल, पारधी, स्त्री, पुरुष सगळे. सारेच मानव प्राणी, ना उच नीच कोणी, कुणी बियाव शुद्ध बनाव बुद्धाच्या चरणी, माझ्या बुद्धाच्या चरणी. कोणी बियावं शुद्ध बनावं. किती सुंदर गाणं आहे. असे गाणे म्हणायला ऐकायला काही विरोध आहे का? त्यांना ऐकणाऱ्याचं आणि म्हणणाऱ्याचं दोघांचंही कल्याण होतंय. की कोणी बी या शुद्ध बनावं बुद्धाच्या चरणी, माझ्या बुद्धा. तर मी एक गाणं पाहिलं. अरे बापरे बापरे बाप, म्हणलं गाणं काय डेंजर आहे. आणि सगळे म्हातारे लोक नाचत होते आणि सगळे धोत्रावाले. अरे म्हणलं यांना काय अर्थ कळतो की नाही? आणि म्हातारे म्हातारे लोक गाण्यावर नाचत होते. आणि गाणं कोणतं होतं माहितीये का? गाणं होतं, हा आठवलं. गाणं होतं, धनगरवाड्यात घुसला देव धनगरवाड्यात. आता गेले लोक फुलं टाकतात की नाही, तसं देवान बी असं शांत द्या सांगावं, मी एवढं आपलं फुलं टाक. तू इथं काय म्हणतात, धनगरवाड्यात घुसला देव धनगरवाड्यात. घुसतंय कोण? चोर बीर घुसतंय. देव का चोर आहे का? मग देवाने सन्मानपूर्वक जावा. बरं जाऊ द्या, गेला तर गेला, पुढं काय काम केलं पाहू आपण. त्या गाण्यात काय म्हणतात, धनगरवाड्यात घुसला देव धनगरवाड्यात घुसला आणि बानूच्या नांदात फसला. बापरे, काय भारी तीर मारला देवाने. आता मला सांगा, विचार कर, असे गाणे ऐक बिघडून जातील. असे गाणे जोडाव का? असे गाणे म्हणाव का? की धनगरवाड्यात घुसला देव धनगरवाड्यात घुसला आणि बानूच्या नांदात फसला. त्याच्या पुढे मी लिखाण केलं. त्याच्या पुढे मी काय लिहिलं, की धनगरवाड्यात घुसला तवा धनगरणीनं काऊ नाही धरून लुचला. का रे बाबा, तुला धनगरवाड्यात बरा दिसला? आणि संध्याकाळी घरी आल्याबरोबर धनगरांनी सगळ्यांनी मिळून काऊ नाही धरून चपला. आणि का रे बाबा, तुला आमचा धनगरवाड्यात कसं काय दिसला? घुसल्यामुळे लिहिला आपण, ऐकले. हे जर सन्मानपूर्वक आले असते तर आपण म्हणलं असतं की देव दरवाजातून सन्मानपूर्वक आला आणि सगळ्या लोकांना पंचशी सांगून गेला, तर मग आम्ही बी म्हणलं असतं की असा देव आम्हाला बी आवडला, आपल्याला बी आवडला असता. असं कसं देव घुसतो कुठून बी? तुम्ही बघा बरं, इकडून तिकडून घुसा बरं, तुम्हाला लगेच कोणी काय म्हणते, आता तुम्ही दरवाजातून नाही खिडकीतून जा. काय म्हणू, असे काऊन करू लागले? ट्रेन मध्ये तुम्ही जर दरवाजाने गेले आणि खिडकीतून घुसायला लागले तर कसं वाटत? म्हणून सन्मानपूर्वक गेलं पाहिजे. असे गाणे आपण नाही जोडले पाहिजे. सुंदर गाणे जोडले पाहिजे, सुंदर गाणे म्हटले पाहिजे आणि भगवंताचे वचन पण म्हटले पाहिजे. आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता, जास्त टाइम झाला आहे का नाही, थोडस कामामध्ये बिजी असल्यामुळे थोडस उशिरा आपलं हे प्रवचन सुरू झालं. म्हणून तुम्ही सगळ्यांना आता उद्या काय पाठ करायचं? 22 प्रतिज्ञा सगळ्यांच्या पाठ झाल्या पाहिजे. सगळ्यांना 22 प्रतिज्ञा पाठ करा. मग उद्याचा दिवस तुम्हाला गेला, परवा दिवशी मी तुमच्या कोणत्या कोणाकोणाच्या पाठ झाल्या म्हणून. ठीक आहे. आजच्या क्षणी त्रिरत्ना माता पिताच्या पुण्यबळाने, अनेक जन्माच्या कुशल कर्माच्या पुण्यबळाने तुम्हाला हे काशाय वस्त्र, हे भगवंताचं जीवन तुम्हाला परिधान करण्याची संधी प्राप्त झाली. राहिलेले सगळे दिवस खूप मनातून अंतकरणातून त्रिसरणासह दसशील पालन करा, 75 बी पालन करा. की चालताना भगवंत म्हणतात की खाली पाहून चाललं पाहिजे, बसताना नीट बसलं पाहिजे, बोलताना नीट बोललं पाहिजे, खाताना नीट खाल्लं पाहिजे, चिवर परिधान करताना पूर्ण अंग भरून झाकून घेतलं पाहिजे. हे आहेत 75 शेकिया. त्या उद्याच्या पाठामध्ये मला आठवण करून द्या की मी तुम्हाला त्याही थोड्या शिकवीन. कारण वेळ कमी असतो. भगवान बुद्धाचं ज्ञान सागरासारखं आहे. एवढं कमी वेळात कसं सांगावं, म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो. दिवसभर मला शिकवण्यासाठी थोडासा वेळ नसतो. 6 डिसेंबरच्या अनुषंगाने आपल्याला बाबासाहेबांच्या नावानं महाप्रयाण दिनी सकाळी 5 वाजेपासून रात्रीच्या
10 वाजेपर्यंत आपला कार्यक्रम आहे. तर सर्व जे काही उपासक उपासिका वेगवेगळ्या भागातून येऊ इच्छितात त्यांनी श्रावस्ती बुद्ध विहार औरंगाबादला येऊ शकता. या ऑनलाईन आणि ऑफलाईन विहारात सुद्धा कार्यक्रम आहे. आपल्याकडे जवळजवळ 100 मुलं मुली श्रामणेर झालेले आहेत. ज्या उपासक उपासिकांना असं वाटतं 6 डिसेंबरच्या दिवशी जे भोजनदान होणार आहे भिक्खूंसाठी, अष्टशीलधारीसाठी, पंचशीलधाऱ्यासाठी, त्यांच्यासाठी वाटलं तर तेलाचे डबे, साखर, तेल, त्याचबरोबर वाटलं तर गहू, तांदूळ किंवा रवा वेगवेगळ्या प्रकारचं दान वस्तूच्या स्वरूपात किंवा वाटलं आपण दूर असाल तर माझं जे अकाउंट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन दानही पाठवू शकता किंवा भिक्षूंसाठी आपण कंबळ, चिवर, स्वेटर आदी असे काही देणार आहोत. तर वाटलं तर तेही वस्तूच्या स्वरूपात घेऊन येऊ शकता किंवा आम्हाला सांगू शकता फोन करून की आम्ही एवढे आणणार आहेत तेवढे आणणार आहेत किंवा दान स्वरूपातही पाठवू शकता. कारण बाबासाहेबांच्या नावानं आपल्याला हे संघदान करायचं आहे. कारण हे संघदान केल्यानंतरच बाबासाहेबांनी रमाबाईला जे वचन होतं की रामू तुझे कोटी कोटी आहेत या राजरत्नासाठी रडू नको. आपल्याला 4-5 लेकराचा आई बाबा व्हायचं नाही आहे. आपल्याला कोटी कोटी लेकराचा आई बाबा पूर्ण होईल. कारण पुत्र या नात्यानं लेकर या नात्यानं आपल्या पिताचं महाप्रयाण दिनी महासंघदान करूनच श्रद्धांजली अर्पण केल्या जाऊ शकते. केवळ वरवरची कोरडी नाही. म्हणून सगळ्यांना सांगत आहे की दान कर्म करा, शील पालन करा आणि समाधीचा अभ्यास करून ते सारं पुण्य आपल्या बाबाच्या सुचरणावर, आपल्या माता रमाईच्या सुचरणावर अर्पित करून त्यांच्या 4 लेकरांचं बलिदान, त्यांच्या 1 इंदुमतीचं बलिदान आणि बाबासाहेबांचं त्यांच्या धर्मवंत पत्नीचं बलिदान आपण वाया जाऊ द्यायचं नाही आहे. बाबाने हा समतेचा रथ इथं आणलेला आहे. हा वापस जाऊ द्यायचा नाही आहे. बौद्ध धम्म हा भारत बौद्ध धम्म केल्याशिवाय आपण आपलं तन मन धन आपलं सर्वस्व कामाला लावायचं आहे. कारण मानव सेवा बौद्ध धर्माचा प्रचार हीच खरी मानव सेवा आहे. म्हणून बौद्ध धर्माचे प्रचारक आचरक बना आणि बाबासाहेबांच्या 6 डिसेंबर महाप्रयाण दिनी आपण सारे लोक ध्यान करण्यामध्ये, दान देण्यामध्ये, शील पालन करण्यामध्ये, संध्याकाळच्या संघदानामध्ये, संध्याकाळच्या कॅन्डल रॅलीमध्ये आपण सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी व्हा आणि आपलं पुण्यकर्म अर्जित करून बाबाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी आपले तन मन धनाने सगळं पणाला लावा आणि आपलं जीवन पुनीत करा, अर्जित करा. सर्वांना पुन्हा एकदा हे पुण्य संधी उपलब्ध करून देतो आणि एक महत्वपूर्ण सूचना की आपल्या YouTube चॅनलवर आपले अनेक असे प्रवचन झाले. तिथं आपल्याकडे एडिट करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी एडिट करण्यासाठी खूप असे काही छोटे मोठे प्रॉब्लेम येऊ लागलेत. म्हणून उद्यापासून सकाळचं जे मेडिटेशन आहे, जे आपण सकाळी 45 मिनिटाचं ध्यान करतो, तर ते उद्याचं सकाळचं ध्यान आपल्या YouTube चॅनलवर न दिसता आपण Zoomची एक लिंक तयार केलेली आहे. ती संकिसा ग्रुपवर आणि माझ्या Facebook अकाउंटवर आपल्याला मिळेल. तर उद्या सकाळीपासून आपलं ध्यान हे Zoomच्या लिंकवर जाऊन आपण ते हे करायचं आहे. आपण YouTubeला जाणार नाही उद्या. YouTubeवर फक्त माझे प्रवचन होतील. म्हणजे तिथं एडिट करायला थोडं सोपं होऊन जाईल. कारण पहिल्या गुरुजीचं 1 घंट्याचं ध्यान, नंतर मग थोडं शील आणि नंतर प्रवचन. तर ते एडिट करणं म्हणजे कटिंग करणं थोडं कठीण जात आहे. म्हणून आपण Zoomवर सकाळचं ध्यान सुरू करणार आहे. ऑनलाईन पाहणाऱ्यांनी जे कोणी जुटले नसतील, आपले ज्ञातिगण असतील, ते कदाचित YouTubeवर शोधत राहतील. तर त्यांना लाईव्ह व्हिडिओ काही दिसणार नाही. कारण आपण उद्यापासून Zoomवर जाणार आहोत. जर 100 पेक्षा जास्त संख्या वाढत गेली तर मग आपण लाईव्ह Zoomवरून Facebook पेजवर जाणार आहोत. तर याची सर्वांनी नोंद घ्यायची. कारण तिथं काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर मी दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड करून, एडिट करून मग टाकणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित ऐकल्या जातील, पाहिल्या जातील व आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, आपल्या चॅनलवर सुद्धा बिना एडिटच्या काही व्हिडिओ राहणार नाहीत. कारण अनेक लोकांना जर प्रवचन पाहायचं असलं तर पहिलं 1 घंटा गुरुजीचं ध्यान असतं. माझं प्रवचन त्यांना सापडत नाही. मग लोक फोन करून विचारतात आणि मग मलाही आठवत नाही की 15 दिवसापूर्वी कोणत्या ठिकाणी कोणतं प्रवचन आहे आणि आपल्याकडे थोडे तसे धर्मसेवक कमी आहेत आणि जे आहेत त्यांनी बिचाऱ्यांनी व्यवस्थित मेहनतीने ते काम करतात. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त साठा व्हिडिओचा झाल्यामुळे ते एडिट करण्यामध्ये थोड्याशा अडचणी येत आहेत. म्हणून सर्व उपासक उपासिकांनी याची नोंद घ्यायची आहे की उद्या सकाळचं ध्यान हे Zoomवर आपण लिंकवर ध्यानासाठी यायचं आहे आणि जो काही वंदना पण Zoomवरच ऐकायच्या आहे सकाळच्या. आणि जर काही प्रश्न असले तर ते फक्त त्या बॉक्समध्ये पाठवायचे किंवा विचारायचे आहेत. त्याचं प्रवचन मी इकडे शूटिंग करून मग एडिट करून त्याची उत्तरं तुम्हाला दिल्या जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि जेव्हा माझे संध्याकाळचे प्रवचन असतील तर ते मात्र YouTubeवरच आपल्याला दिसतील. तर 10 दिवसपर्यंत हे जे संध्याकाळी 8:30 वाजेचं प्रवचन आहे त्याचं टायमिंग 8:30 वाजता ठेवा. कारण संध्याकाळचा अल्पोपहार घेताना यांना 8 वाजतात. म्हणून 8ला आपण प्रवचन सुरू करू शकत नाही.
सगळ्यांना बसायला हे करायला चिवर बिवर परिधान करायला नीट करायला थोडासा कालावधी लागतो. म्हणून रोज 8:30 वाजेपासून तर 9:30 पर्यंत आपले प्रवचन संध्याकाळचे चालतील. याची सर्वांनी नोंद घ्या. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं. एक शरण है बुद्ध की, एक शरण है धम्म की, एक शरण है संघ की, और शरण नहीं कोई इस सत्य वचन के तेज से सारे दुख दूर होय, सारे भय दूर होय, सारे रोग दूर होय, इस सत्य वचन के तेज से सबके पूरे होय, सारे अधिष्ठान पूरे होय, सारे इच्छाएं पूरी होय, इस सत्य वचन के तेज से भारत बौद्धमय होय, विश्व धम्म राज्य होय, सबका मंगल हो. साधु साधु साधु. सर्वांनी गुडघ्यावर बसा. आपले दोन्ही हात असे हृदयाशी लावा आणि पहिले एकदा माझ्याकडे लक्ष द्या. जेव्हा आपण बुद्धं नमामि म्हणू तसं पहिल्यांदा काय करायचं, बुद्धं पहिले पाहून घ्या. बुद्धं सुरू झालं तर बुद्धं पूर्ण हात हे दोन्ही हात याला लागले पाहिजे आणि आपला हात डोकं एक नाही, हे जे इथं माथ्याच्या मध्यभागी आहे ना, इथे दोन्ही अंगुठे असे आपले लागले पाहिजे. तर बुद्धं नमामि लक्षात. आणि मग जमिनीवर असे दोन्ही हात ठेवायचे, दोन्ही अंगुठे असे लावून मग इथं आपलं डोकं ते दोन्ही हाताच्या मध्यभागी ठेवायचं आणि मी कुठे आलं पाहिजे, जमिनीवर आलं पाहिजे. म्हणजे एक सारखं होऊन जातं. आणि मग पुन्हा काय करायचं, जसं की धम्मं नमामि, संघं नमामि असं करायचं. ठीक आहे. 1 2 3 स्टार्ट. अहं वंदामि म्हणा, अहं सर्वांना सुट्टी. ठीक बसा, मांडी घालून बसा आणि सर्वांनी सुट्टीत 2-5 मिनिटं बाहेर जाऊन येऊ शकता. त्यानंतर व्यवस्थित विश्राम करायचा आहे. तुम्हा सगळ्यांना विश्रामासाठी सुट्टी आहे. बाहेर जाताना सुद्धा कसं जायचं, एका एका लाईननं जायचं. ही लाईन, ती लाईन, ती लाईन. पहिले ही लाईन उठायचं, तिकडे बघायचं.